श्री राम समर्थ भाग क्रमांक 158. श्रीराम. श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश केला आहे. अर्थात हा उपदेश म्हणजे यादवांचा संहार करण्यापूर्वी आणि यादव कुळाचा संहार झाल्यानंतर अर्थात भगवंतसुद्धा यथावकाश देह ठेवणार होते हे सुनिश्चित झालं होतं. आणि म्हणून भगवंतांनी जो उपदेश केला त्याला फार महत्त्व आहे. कारण हा उपदेश त्यांनी फक्त उद्धवाला केला, कारण तो त्यांचा प्रिय शिष्य होता आणि त्याची इच्छा पण होती की मला उपदेश करा. आणि हा उपदेश जो आहे तो आता आपण थोडासा त्याचा मागोवा घेणार आहोत महाराजांच्या कृपेने. श्रीराम. ते म्हणाले की असं आहे की मी तर अवतार धारण केला, माझ्याबरोबर बलरामसुद्धा आले, त्यांनीही अवतार धारण केला. आता आमचं काम तर जवळपास झालंच आहे. बहुसंख्य लोकांचा नाश झालेला आहे. राहिले आमचे यदुवंशी. लवकरच हे पण एकमेकांमध्ये युद्ध करतील आणि सगळेच नष्ट होऊन जातील. आणि त्यानंतर आजपासून बरोबर 7व्या दिवशी ही जी द्वारका नगरी आहे हिला समुद्र बुडवून टाकेल. आणि त्यानंतर अर्थात मी माझा देह सोडून देईन, मृत्यूलोकाचा त्याग करेन. आणि ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करेन त्या क्षणी इथल्या सगळ्या मंगल गोष्टी नष्ट होतील आणि कलियुगाला सुरुवात होईल. जोपर्यंत भगवंत या पृथ्वी तलावर होते तोपर्यंत कलियुग येऊ शकत नव्हतं. ज्या क्षणी भगवंताने आपला देह ठेवला त्याच्यानंतर कलियुग सुरू होतो. आणि हे सगळं भगवंताने उद्धवाला सांगितलं की 7 दिवसांनी असं सगळं होणार आहे. तेव्हा तू माझ्याकडे आला आहेस तर तुला मी नक्कीच काहीतरी उपदेश करू इच्छितो आणि करीन. आता तू इथून पुढे पृथ्वीवर विहार करायचा आहेस आणि माझा उपदेश ऐकून मग कर, हेही लक्षात ठेव. हा विहार करताना तुझी सगळी इंद्रिय आणि मन हे सगळं तू ताब्यात ठेव आणि मग विहार कर. आणि अर्थात जे काही मी सांगितलं त्याच्यावरती सुद्धा तू मनन कर. त्याच्यासाठी एकांतात जाऊन साधना कर. हेही त्यांनी सांगितलेलं. बद्रिकाश्रमामध्ये जायला सांगितले त्यांनी. अर्थात ते पुढे सांगितले पण उपदेश आधी केला आहे. उद्धव म्हणाले की भगवंता मला तुम्ही असं काहीतरी सांगा की याच्यामुळे माझा खरंच उद्धार होईल. भगवंता, अनेक लोक असे आहेत की जे विषयामध्येच गुरफटलेत आणि त्यांना ते विषय त्यागणं पण कठीण जातं. काही लोकांना थोडंफार माहीत असतं की विषय आहेत तरी पण बाहेर निघता येत नाही त्यांना. आणि मग अर्थात जे विषयामध्ये गुरफटले आहेत ते तुझ्याकडे कसे येणार भगवंता? ते तर तुम्हाला विनमुख होतात. मग या लोकांचा तर उद्धार कधीच होणार नाही. मी पण थोडाफार नाही म्हटलं तरी अशा गोष्टींकडे केसला गेलो आहे, त्यामुळे माझा पण उद्धार होणं कठीणच आहे. तेव्हा आपणच माझा उद्धार करा, मी आपल्या चरणी शरण आलो आहे, असं उद्धव स्वामी म्हणाले. बघा, एवढे भगवंताचे परमभक्त असून सुद्धा त्यांना अजिबात गर्व नव्हता की आपण परमभक्त आहोत. ते म्हणतात की माझा उद्धार आपण करा, कारण मी जो आहे विषयामध्ये गुरफटलेलाच आहे. माया जी आहे ते माझ्यावरती आपली खूप काम करते आणि म्हणून आपण माझ्यावर कृपा करा, मी शरण आलो आहे, अशी प्रार्थना उद्धव स्वामी करतायत. मग विचार करा आपण कशी प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्याशी जर आपण आपली जर कंपॅरिझन केली तर आपण किती कुठे गुरफटलो आहोत, काय आहोत, विचारच करू शकत नाही. मग आपल्याला किती कळकळीने प्रार्थना केली पाहिजे याचा अर्थ हा घेण्याचा भाग आहे. भगवंताने त्यानंतर अर्थात उद्धव स्वामींना उपदेश केला. ते म्हणाले की असं आहे की मनुष्य प्राणी तसा मला खूप प्रिय आहे, कारण ही एकच योनी अशी आहे की ज्याच्यामधून मनुष्याचा उद्धार होऊ शकतो, त्या जीवाचा उद्धार होऊ शकतो. आणि याच योनीमधून तुम्ही माझी भक्ती पण करू शकता. इतर कुठल्याही योनीचं शरीर तुमच्याकडे असेल तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही. सगळ्या भोग योनी आहेत बहुसंख्य. पशु झाला तर तुम्ही काय करू शकता? काही करू शकत नाही.
फक्त मनुष्य रूप जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही माझी भक्ती करू शकता. म्हणून मला मनुष्य योनी तशी प्रिय आहे. पण त्याचं महत्त्व तुम्हाला हे समजलं पाहिजे की का मला आवडते ही योनी. म्हणजे आपण भगवंताच्या आवडत्या योनींच्या लिस्टमध्ये नक्की आहोत. ही पण एक किती चांगली गोष्ट आहे की आपण मनुष्य आहोत. पण त्या आवडीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे की भगवंत आपल्याला आवडत आहेत, भगवंताला आपण आवडतो आहे, भगवंत आपल्याकडे बघतायत. मग आपण तसं वागलं पण पाहिजे ना की त्यांना काय आवडलं म्हणजे मी त्यांच्या खऱ्या अर्थाने जवळ जाईन, याचाही आपण विचार केला पाहिजे. भगवंत म्हणाले असं आहे की जगामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या असतात आणि ते शिकण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. आणि गुरु म्हणजे केवळ एक नव्हे, अनेक गुरु असू शकतात. कारण अनेक प्रकारचं ज्ञान पण आहे. त्यामुळे कधीकधी तुम्हाला अनेक गुरूंची पण गरज असू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुला शिकायला पाहिजेत तशा तशा प्रकारच्या गुरूंकडून. जसं त्यांनी सांगितलं की बघ, काही गोष्टी तुला मी सांगतो ऐक. जसं पृथ्वी आहे, वायू आहे, आकाश आहे, जल आहे, अग्नी आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, कबूतर आहे, अजगर आहे, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, नंतर हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी आणि बाण तयार करणारा, त्यानंतर साप, कोळी, कुंभार माशी, असे 24 प्रकारचे हे गुरु जे आहेत मी त्यांचासुद्धा आश्रय घेतला होता एका वेळेस, एकेकाळी. जेव्हा दत्तगुरूंचा अवतार त्यांनी धारण केले ते म्हणाले माझे 24 गुरु आहेत. तर मी असे 24 गुरु घेतले होते. त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी मी शिकलो आहे. ते जे आचरण करत होते त्या आचरणातून मी काही गोष्टी घेतल्यात. तेव्हा अशा काही गोष्टी तू लक्षात ठेव. पूर्वी असा एक संवाद झाला होता ब्राह्मणांचा आणि ययाती पुत्राचा. तेव्हा तो संवादच तुला मी आता सांगतो, ऐक काय झालं होतं. ते म्हणाले असे की पृथ्वी, जसं मी म्हटलं अनेक आहेत गुरु, जसं पृथ्वी आहे, पृथ्वीकडून काय घ्यायचं तर पृथ्वीकडून क्षमावृत्ती घ्यायची. कारण काय की पृथ्वीवरती अनेक लोक राहतात, अनेक जीव राहतात आणि ते काय करत नाहीत ते सांगा मला. जे काय करू नये ते सगळ्या गोष्टी करत असतात. जसं आपण म्हणतो की एखाद्याच्या घरात आपण गेलो तर कसं वागायला पाहिजे, व्यवस्थित वागायला पाहिजे नाही का, मॅनर्स पाळायला पाहिजे. पण मॅनरलेस जे वागलं तर काय होईल. आणि ते मॅनरलेस वागत असताना आपल्याला कधी कधी लक्षात पण येत नाही की मी कसा वागतोय. परंतु जर आपल्याला माहीत असेल तर ठीक आहे, थोडंफार आपण क्षमा तरी मागू शकतो. आणि ती क्षमा करते कोण, पृथ्वी. पृथ्वीवरती मनुष्य वाटेल तसा वागतो, जे करायचं नाही ते सगळं करतो, तरी पण ती त्याला क्षमा करत आली आजपर्यंत. पण जेव्हा आपल्याला माहीत असते की नाही 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 मी बऱ्याच गोष्टी चुकीच्या करतो, होत असतात, नाईला असतं, तेव्हा मग काही लोक प्रार्थना करतात. काय करतात प्रार्थना, काय करतात प्रार्थना माहिती तुम्हाला. येस, जसं आपण म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तर मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. की पहिली प्रार्थना लक्ष्मीची आहे, ठीक आहे. दुसरी प्रार्थना जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं की हे समुद्र वसने देवी, की समुद्र वसने देवी म्हणजे लक्ष्मी. समुद्रात वसन राहणारे म्हणजे कोण, लक्ष्मीच आहे किंवा पृथ्वीचं रूप आहे किंवा तर अशी जी देवी आहे, हां, तर अशी जी देवी आहे ही पृथ्वीरूपी देवी आहे. हिच्यावरती मी दररोज पाय देतो. पहिला म्हणजे जेव्हा मी माझ्या समजा जिथे कुठे झोपलो असेल त्या बेडवरून मी उतरतो, म्हणजे जमिनीवर उतरतो एक प्रकारे. आणि मग तिथे उतरल्यापासून सुरुवात म्हणजे माझ्या आईसारखी असलेली ही देवी आहे, तिला मी पहिला पाय लावतो. म्हणून म्हणतो की पादस्पर्शम क्षमस्व मे, की मी तुला पाय लावतो, किती मोठी चूक करतो मला क्षमा कर, कारण मी तुझ्या अंगावरच वावरणार पाय देऊन. आणि म्हणून पहिली क्षमा मागायची असते. ही प्रार्थना म्हणून महत्त्वाची आहे की आम्ही अनेक चुकीच्या गोष्टी करतो, पण त्याच्यासाठी क्षमा याचना करायची असते. आणि क्षमा याचना केल्यानंतर ती आपल्याला क्षमा करते, ही किती मोठी गोष्ट आहे. आपण अनेक ठिकाणी नको त्या गोष्टी करतो. आपण अनेक पवित्र ठिकाणी पण थुंकतो, कधी कधी
थुंकायला पण असं नाही पाहिजे. पृथ्वीवर सुद्धा थुंकायचं असेल तर जागा आहे ना थुंकायला, स्प्लिटिंगची जागा आहे. आपण कुठेही रस्त्यामध्ये पचकन काही लोक थुंकतात, बघत नाहीत, आव देखो ना ताव, कडेला पण जात नाहीत, रस्त्यामध्येच थुंकतात, पान खातात, पचकन फेकतात. काय हे असं नाही वागलं पाहिजे. आपण हे म्हणलं पाहिजे की ही पवित्र जागा आहे. ठीक आहे, मला कधी कधी स्प्लिट करावं लागतं, पण मी कुठेतरी जागा बघीन एखादी की जिथे काही अशा गोष्टी ठेवल्यात, सोय केली आहे. कचऱ्याचा डबा जो आहे, कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा टाकावा हे बरोबर की नाही, पण मी माझ्या हातातली गोष्ट भिरकावून देतो रस्त्यावर, खिडकीतून बाहेर फेकतो, म्हणजे पृथ्वीवर फेकतो, म्हणजे माझ्या आईवर फेकतो ना. माझ्या आईवर फेकायची गरज काय? मी तिकडे कचऱ्याचा डब्बा ठेवला त्याच्यात नेऊन ठेवली पाहिजे, पण ही भावना आली पाहिजे. पण ही माहीतच नाही. पण अशा सगळ्या गोष्टी असतात तरी पण पृथ्वी काय करते? सर्वांना क्षमा करते. अनेक याच्यापेक्षाही घाणेरड्या गोष्टी करत असतात लोक, पण तरी ती क्षमा करते. आणि क्षमा फक्त करत नाही तर आपलं जे परोपकाराचं काम आहे ती करतच राहते. कारण पृथ्वीवरतीच अनेक वृक्ष आहेत त्याच्यापासून आपल्याला अन्न मिळतं, सावली मिळते, काय मिळत नाही, पाणी मिळतं, सगळं पृथ्वीवरच आहे. आणि म्हणून पृथ्वी जी आहे ती एकीकडे क्षमा वृत्ती तिची घेण्यासारखी आहे आणि परोपकार, म्हणून ही पण गुरुच आहे जिच्यापासून आपण क्षमा आणि परोपकार हे गुण घ्यावेत. वायूसुद्धा किती महत्त्वाचा आहे की वायूशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. आणि हा वायू जो आहे हा आपल्याला मिळतो म्हणून आपण जगतो आहोत. याचंही आपल्याला भान पाहिजे की मला अनेक गोष्टी मिळत आहेत, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताच्या कृपेने मिळत आहेत. तेव्हा आपण त्या सगळ्या गोष्टी त्या खराब होणे म्हणजेच प्रदूषण होणे याची आपण काळजी घेतली पाहिजे. घाणेरड्या गोष्टींचा प्रयोग करू नये ज्याच्यामुळे हवा खराब होऊ शकते. मी वाहन वापरतो असेल तर मी त्याचा POC केलं पाहिजे, नाही केलं तर धूर निर्माण होईल आणि हा वायू जो सगळ्यांना मिळतो तो प्रदूषित होईल. पण हे मी करतो की नाही माहीत नाही. आणि हा स्वतः काहीच मागत नाही. वायूसुद्धा आपल्याला एक प्रकारे सेवा करत राहतो. त्याची स्वतःची काही डिमांड ज्याला म्हणतात तशी नाही आहे. जे आहे त्यात तो संतुष्ट होतो आणि आपलं काम करतो आहे. किती महत्त्वाचं काम करतो तो. त्याच्यानंतर म्हणजे वायूपासून गुण काय घ्यायचा तर तो कधी पार्शलिटी करत नाही की माझ्याशी कोण कसा वागतोय, बाबा हा प्रदूषण करतो याला मी हवा देणार नाही असं म्हणतो का? नाही. तो सर्वांना हवा सगळीकडे जाते, कानाकोपऱ्यात जाते. कोणी कसा वागवतो आपलं काम करतो, जसं काय असेल त्यात तो आनंदात राहतो, अलिप्तपणे आपलं काम करतो. आणि हा गुण घेणार काय की वायू हा अल्पसंतुष्ट आहे. तो कोणाचे पण गुण आणि दोष न घेता सेवा करत असतो. हा एक गुरु आहे आपला. त्याच्यापासून ते म्हणतात की या गोष्टी शिका वायूपासून. त्याच्यानंतर आकाश, अर्थात ही सगळी पंचमहाभूतच आहेत. आकाश तत्वसुद्धा महत्त्वाचं आहे. आकाश तत्वापासून सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात आणि त्याच्यापासून घेण्याचे गुणसुद्धा भरपूर आहेत. आकाशाचा अमर्यादपणा घ्यायला पाहिजे की आकाश कुठे ना अशी जागा दाखवा, व्यापक आहे. व्यापकता हा खूप महत्त्वाचा भाग आहे की सर्वत्र ते व्यापलेलं आहे. जागा नाही अशी की जिथे आकाश नाही. आणि आकाशसुद्धा आपलं काम करत असतं. आकाशामध्ये अनेक गोष्टी असतात, तेज असतं, पाणी असतं, बऱ्याच काही गोष्टी आकाशात असतात. पण आकाश सर्वांना सामावून घेते आणि ज्यांचं जे काम आहे त्यांना करायला देते. आणि अलिप्तपणे आणि अमर्यादपणे, ते असं म्हणत नाही की किती कुठे कुठे मी कोणाकोणाला कव्हर करू हे. नाही 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 नाही, आकाशाला मर्यादाच नाही आहे. अमर्याद ते पसरलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. पण याचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे आकाशापासून सुद्धा अमर्यादितपणा, सेवा करताना मर्यादेची काही हे न ठेवता सेवा करणं, हा आकाशापासून घेण्याचा भाग आहे. त्याच्यानंतर अर्थात जल, पाणी तर खूपच महत्त्वाचं तत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. हवा आणि पाणी, हवा 1 नंबर, 2 नंबर पाणी आहे. अन्न एक वेळ थोडं लेट मिळालं तर चालू शकेल, पण पाणी नाही मिळालं तर मनुष्य जगूच शकत नाही. पाण्याचं किती महत्त्व आहे. पाणी
खूप पवित्र मानलं जातं. सगळ्यात पवित्र पाणीच आहे की जे इतरांना पवित्र बनवतं. पाणी शिंपडूनच पवित्र म्हणतात ना. मंत्र म्हणला तरी पाणी शिंपडावं लागतं. म्हणजे जलाचं महत्त्व किती बघा. जल हे पवित्र, जल हे कधी तसं खराब होत नाही. जल तसं निर्मळ असतं पण त्याला खराब मनुष्यच करतो. जलामध्ये गटाराचे प्रवाह सोडून द्यायचे, जलामध्ये प्रदूषित गोष्टी सोडून द्यायच्या, जलामध्ये घाणेरडे पदार्थ फेकून द्यायचे. हे सगळं जल आपणच स्पॉइल करतो सगळं. राम तेरी गंगा मैली हो गई. गाणं जरी असलं चित्रपटाचं पण ते सत्य आहे ना. पण ती कशामुळे झाली कशामुळे त्यांनी म्हणलं की पापियो के पाप धोते धोते असं त्या गाण्यात म्हणले. पण कवीने बरोबर म्हणले ना की तुम्ही आणि आम्ही जाऊन फक्त आंघोळ करतो आणि तिथं सगळं पाप देऊन टाकतो. आम्ही पापातून मुक्त होतो आणि तिचं काय अवस्था होते. मैली हो गई ना. आणि खरोखर आज गंगा नदी किती प्रदूषित झाली आहे. कारण काही नेऊन गंगेत डुबवतात लोक, काही बघत नाहीत. सगळ्या नद्या तसेच. अहो जळती प्रेतं पण फेकून देतात गंगेमध्ये. त्याची राख नाही, प्रेताचे प्रेत टाकतात. काही नद्या लुप्त झाल्या हो. याच्यामुळे. याच्यामुळे हो कितीतरी नद्या लुप्त पण झाल्यात. कारण हे असं आपण वागतो. आणि हे सगळं आपण वागताना अजिबात विचार करत नाही की हे पाणी इतकं महत्त्वाचं आहे आणि आपण कशा प्रकारे ह्या पाण्याशी हे करतो. काही विचार करत नाही. माझं काम झालं, मी उद्या इथे राहणार नाही आहे, मी याच्यात कचरा टाकला निघून गेलो. अरे असं नाही आहे ना. असं तुम्ही वागता का म्हणे. पाणी पवित्र आहे ना. मग पवित्र वस्तूला आपण असं वागायला पाहिजे का, अशा प्रकारे बिहेव केलं पाहिजे का, याची आम्हाला भान ठेवत नाही. आंघोळ करत असताना नको त्या गोष्टी करायच्या, ह्या पण काही लोक करतात. विसर्जित करतात काही लोक. हे पण नाही करायला पाहिजे. करतात काही लोकांना सवय असते. त्यांना म्हणतात, ते म्हणतात काय होत नाही, पवित्र आहे सगळं पवित्र. काय पवित्र झालं. तुम्ही अपवित्र का त्यात गोष्टी सोडता. तुम्ही अपवित्रता का तिथे त्या हे करता. भानच नाही. कोण बघते बस. कोण बघते काय, परमेश्वर बघतोय ना. पण त्याचं कुठे मला भान आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की इतकं सगळं असून सुद्धा पाणी आपला गुणधर्म सोडत नाही. पाणी सर्वांना पवित्रच करत आलं आजपर्यंत. आणि म्हणून पाण्यापासून सुद्धा घेण्याचा भाग हा आहे की पाण्यावरती इतक्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा पाणी अजूनही पवित्रच मानलं की पाणी ग्रहण करणं म्हणतात. पाण्याला महत्त्व आहे सगळ्या ठिकाणी. आणि पाणी जे आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाणी म्हणजे शुद्धता असं मानलं जातं. आपण आंघोळ केल्याशिवाय आपली शुद्धता होत नाही, बरोबर की नाही. किती जरी सेंट मला तरी आंघोळ करायला पाहिजे नाही का. अगदी लंडनचा सेंट जरी वापरलं तरी आंघोळ करणं मस्त आहे ना. जलाचं महत्त्व किती आहे. आणि असं हे पाणीसुद्धा आहे. याचं वैशिष्ट्य काय की शुद्धता आणि पावित्र्य हे पाण्याचं वैशिष्ट्य आहे. पण त्याच्यासाठी आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पाणी पवित्र ठेवण्याचा आपण तरी प्रयत्न केला पाहिजे. कोण काय करतो ह्याचा मला मतलब नाही आहे. काय तो करतो मग मी पण केली. तो जसा वागतो त्याचं त्याला फळ मिळणारच आहे. काळजी करू नका. प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्याला मिळणार आहे. पण म्हणून आपण त्याची कॉपी करू नये. चांगली गोष्ट असेल तर करावी, वाईट गोष्टीचे का करता. आणि हा पाण्याचा गुणधर्म आहे, शुद्धता आणि पावित्र्य. तर ते मेंटेन करण्याचं काम आपलं आहे. हां, तर आपण हा भाग शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर अर्थात अग्नी आहे किंवा तेज ज्याला म्हणलं जातं. अग्नी पण खूप महत्त्वाचा भाग आहे. अग्नीचा तर आपण भरपूर वापर करतो. पूर्वी तर अग्नीच होता, बरोबर आहे. प्रकाशसुद्धा पाहिजे असेल तर आपण मशाल लावायचो पूर्वी, पलिते लावायचो. कारण पूर्वी या काही इलेक्ट्रिसिटीच्या गोष्टी नव्हत्या आपल्याकडे. तेव्हा अग्नीचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहे. आपलं कुठलंही जेवण बनवायचं तर अग्नी लागतो. अग्नी सिद्ध केल्याशिवाय काही होत नाही. आध्यात्मिक गोष्टीमध्ये सुद्धा अग्नीला खूप महत्त्व. अग्नीला साक्ष ठेवून आपण बऱ्याच गोष्टी करतो. यज्ञसुद्धा करतो. त्या अग्नी त्याच्यामध्ये मुख्य देवता आहे. भगवंतांनी पण सांगितलं की अग्नीच्या मुखातून मी बऱ्याच गोष्टी घेतो यज्ञाद्वारे. देवतांचं मुख आहे. देवतांचं मुख जे आहे ते अग्नीच आहे. स्वाहाकार केल्यावरती अग्नीत स्वाहा केलं की ते देवतांना पोचतं. ज्या देवतेचं तुम्ही नाव घ्याल आणि स्वाहा म्हणाल त्या देवताला ते पोचतं. हो, ज्या देवताचं नाव घेईल त्याला ते पोचतं. पण हे अग्नीचं काम आहे आणि अग्नी हे सगळं करत असतो. म्हणून आपण या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की अग्नीचं महत्त्वसुद्धा किती आहे.
इतक्या सगळ्या खाण्याच्या गोष्टी त्याच्यातसुद्धा टाकूनसुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्याचं जे तेज असतं ते सहसा कमी होत नाही. इतकं अग्निदेवतेचं वैशिष्ट्य आहे. आणि अग्निदेवता स्वतःकडे काही ठेवत नाही, अपरिग्रहत आहे. जे टाकेल ते स्वाहा करतं, म्हणजे पोचवण्याचं काम आहे ते. त्याचं जे काही जिथे पोचवायचं ते तिकडे पोचवतं, स्वतःकडे राखून ठेवत नाही. हाही त्याचा एक भाग आहे. असे अग्नीकडे तर खूप काही गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या आपण जाणून घेतल्या पाहिजे की मला प्रत्येक गोष्टीचं काय महत्त्व आहे, काय करतो आहे, हे सगळ्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. नंतर त्यांनी चंद्राचं पण एक उदाहरण दिलं. ते म्हणाले की चंद्रामधून पण काही गोष्टी आहेत त्या आपण जरूर घ्यायला पाहिजे. की त्यांनी कंपॅरिझन कशी केली बघा. त्यांनी म्हणलं की ज्या काळाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमी जास्त होतात, तरी पण चंद्र हा चंद्रच राहतो. तसं जन्मल्यापासून मरेपर्यंत शरीराच्या अवस्थेत असतात, आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. चंद्र हा चंद्रच राहतो ना. त्याची कुठली जरी कला असली तर चंद्र हा चंद्रच अमावास्येला राहतो. जरी तो असला अमावस्या असला तरी तर पण चंद्रच म्हणतात, चंद्रच म्हणतो आपण. आणि पौर्णिमेला पण चंद्रच म्हणतो. हो ना. म्हणजे त्याची अवस्था जी आहे तीच आहे. तसं माझ्या आत्म्याचं पण आहे की आत्मा हा आत्मा आहे. शरीर भले शरीर तो बदलत असेल, वेगवेगळ्या प्रकारे शरीर धारण करतो, अवस्था. त्या अवस्था आहेत. जशा कला आहेत तशा अवस्था आहेत. हे आपण शिकायला पाहिजे. चंद्र जसं हे गोष्ट आपण मानतो तसं हे देहाचं आहे हे आपण समजायला पाहिजे की आत्म्यामध्ये बदल होत नाही, आत्मा तोच राहतो, फक्त शरीर वेगवेगळं धारण करतो. तर या सगळ्या गोष्टी आपण जाणल्या पाहिजेत. सूर्यामध्ये पण सूर्याचे पण त्यांनी एक वैशिष्ट्य दिले की सूर्यामध्ये पण, अर्थात सूर्य तर खूप महत्त्वाचा देव आहे. सूर्य जर पृथ्वीवर नसेल तर पृथ्वीवर काहीच तयार होणार नाही. सूर्याच्या प्रकाशाशिवाय कुठली वनस्पती वाढत नाही. हे आपण पाऊस सुद्धा शाळेत सूर्याच्या उष्णतेने सगळे बाष्पीभवन होतं. ते जर नसतं झालं तर पाऊस कसा पडला असता. सूर्याचं महत्त्व अनन्य. सूर्य म्हणजे शक्तीच आहे. सगळ्या गोष्टीची शक्ती म्हणजे सूर्य आहे. सूर्योदय झाल्याशिवाय आपली काही गोष्टी आपण करू पण शकत नाही, किंवा सूर्य जर मावळलं तर काही गोष्टी करता येत नाहीत. असं पण आहे ना अध्यात्म मार्गामध्ये. हे सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहेच ना. आणि म्हणून सूर्याचं महत्त्व आपण समजलं पाहिजे. पण सूर्यापासून सुद्धा घेण्याची गोष्ट काय आहे की सूर्याशिवाय कोणाचंच काम चालत नाही. पशु असो ना तर पक्षी असो, मानव असो ना तर देव असो, सगळ्यांना सूर्याची गरज आहे. पण असं असून सुद्धा तो कशामध्ये गुंतलेला नाही. तो अनासक्त आहे. तो सगळ्यांना प्रकाश सारखाच देतो. तो कधीही कुठल्या प्रकारचा असा भेदभाव तोही करत नाही, आणि त्याचं काम तो करत असतो. आपल्याला हे सगळं, आणि मुख्य म्हणजे विनामूल्य मिळतं, हे लक्षात ठेवा. जर एखाद्या देशाच्या जर ताब्यात असं तरी काय केलं असतं मला माहीत नाही. जसं तेल कोणाच्या ताब्यात आहे. तुम्हाला नाही मिळणार. हो, आत्ताच्या घडीला तर समजा असतं तर या आमच्या अमेरिकेच्या अध्यक्षाने 500% ड्युटी लावली असती. किती टक्के लावली असती माहीत नाही. की सूर्यावर आमचाच ताबा आहे, आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत, तुम्ही ते कोणाला द्यायचं नाही दिले तर 500% ड्युटी लावली असती. काय भरोसा नाही. हल्ली काही करू शकतात. तेल साठा नैसर्गिक आहे, काय आपण निर्माण केलेलं नाही. जमिनीतून तेल आलं तरी त्याच्यावरती घ्यायचं नाही. आमच्या राष्ट्राकडून घेतला तर 200% ड्युटी, माझ्याकडून घेतला तर ड्युटी नाही. नैसर्गिक गोष्टीवर आमची सत्ता आणि दादागिरी किती चुकीची गोष्ट आहे बघा. म्हणून ते म्हणलं की किती नशीबवान आहोत की सूर्यावरती अजून कोणाचं नियंत्रण नाही आलं मानवाचं. तर मानवाने काय केलं असतं भरोसा नाही. काहीही केलं असतं, सूर्य उगूच नसतं दिला. या ठिकाणी जायचं नाही. हा देश माझा आदेश आहे की भारतावर जायचं नाही, कारण भारत आमच्या देशाकडून तेल खरेदी करतो, माझ्याकडून घेत नाही. काय सांगावं. केलं असतं, पण देवाने आपले उपकार केलेत की त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे कोणाचं. किती शोध लावली तरी करता येणार नाही. किती मानवाने शोध लावले तरी तो एक मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाही. एक मर्यादेच्या पलीकडे मनुष्य जाऊ शकत नाही. सूर्याच्या जवळ काय आहो, कितीतरी हजारो मैल लांब असेल तरी तो जळून खाक होईल. ही सूर्याची शक्ती आहे. आपण बघू पण शकत नाही सूर्याकडे, पण अशी शक्ती असून सुद्धा तो अनासक्त आहे. सूर्याचा हा गुण त्याने म्हटलं की घेण्यासारखं आहे. असं प्रत्येक जे आहे त्याची त्यांनी खूप उदाहरणं दिलीत. पुढे त्याने आणखीन एक सुंदर उदाहरण दिलं.
ते म्हणाल की कबुतराकडून सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या घडलेल्या आहेत, ज्या मी शिकलो असं ते ऋषी म्हणाले. हा संवाद जो होता तो ऋषींचा आणि एकदा राजाचा चालू होता. त्याच्यामध्ये ते म्हणाले की काही गोष्टी आम्ही तिथून पण शिकलो, त्याही बघ काय शिकलो ते म्हणाले की त्यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली की एक कबूतर होतं, अर्थात ते दोघांचं जोडपं होतं. त्यांना ते बरेच वर्षे एका झाडावर राहत होते. यथावकाश त्यांना एक पुत्र पण झाला. त्यांना खूप आनंद झाला. मग त्या कबुतरणीसाठी तो नर जो होता तो सगळ्या गोष्टी तिला आणून द्यायचा, का तर आपली पत्नी गर्भवती आहे आणि मग तो तिला सगळी तिची हौस पूर्ण करायचा. सगळं काही तो तिचा करत होता. त्या दोघांचं खूप एकमेकावर प्रेम होतं आणि ते खूप आनंदामध्ये त्या ठिकाणी राहत होते अनेक वर्ष, जसं आपण राहतो तसंच. आणि मग असं सगळं होत असताना योग्य वेळ आली आणि ती जी कबुतरी होती तिचा अर्थात गर्भवतीचा जो आहे तो परिपक्व झाला आणि अंडी फुटली आणि अर्थात पिलं बाहेर आली. पिलं ही अतिशय सुंदर होती. कबुतराच्या आणि कबुतरीच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण झाला. त्या पिलांवरती त्या दोघांचे खूप प्रेम होतं आणि अर्थात त्यांचे अनेक लाड ते पुरवत होते, त्यांचं पालन पोषण करत होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा दिवस कसा जायचा त्यांना समजायचं. त्यांना दिवस पुरायचा नाही. आपणही बघतो की लहान मुलगा घरात असेल तर आपल्याला वेळ पुरत नाही. त्याच्या बाललीला बालकला बघताना आपलं मन हरखून जातं आणि आपल्याला खूप आनंद येत असतो. पुत्रसुखाचा आनंद खरोखर वेगळा आहे. आणि अशा प्रकारे या दोघांना हे जी छोटे पिलं झाली होती, या दोघांचं या पिलांवर अतिशय प्रेम होतं आणि ते मनपूर्वक त्यांचं पालन पोषण करत होते. आणि अशा प्रकारे यांचे खूप छान दिवस चालले होते. हळूहळू ती पिलं मोठी होत होती. मोठी झाल्यावरती अर्थात जसं लहान मूल मोठं होतं आणि अनेक गोष्टी करतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तसं हे जे कबूतर होतं याच्या ही पिल्लं जी होती ती हळूहळू खेळायला लागली, खोड्या करायला लागली आणि आनंद जो आहे तो आईवडिलांचा द्विगुणित झाला. अशा प्रकारे ते खूप आनंदामध्ये राहायला लागले आणि सगळ्या गोष्टीचं देहभान ते विसरून जायचे. हे सगळं करताना दररोज तो जो नर होता तो नर नेहमी लांब लांब जायचा आणि पिलांना आवडणाऱ्या वस्तू घेऊन यायचा. ते जे काही सांगतील की मला आज अशी अशी गोष्ट पाहिजे, त्याच्यासाठी तो नर फार लांब लांब जायचा वनामध्ये आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आणून द्यायचा. आणि अशा प्रकारे करायचा. कधी कधी नर थकला असेल तर मादी जायची. मादी म्हणायची तुम्ही बसा मी जाते आता, आणि ती काही गोष्टी घेऊन यायची आणि मग ते पिलांना भरवायचे. अशा प्रकारे हे दोघंजणं जे आहेत ते खूप आनंदामध्ये हे सगळं करत होते. पण एक दिवस असं घडलं की तिथे एक पारधी आला आणि हा पारधी तिथे आला त्यावेळेस नेमकी ही जी त्यांची आई होती कबुतरीण, ही नेमकी बाहेर गेली होती काहीतरी आणायला. आणि त्यावेळेस तो तिथे आला आणि अर्थात नर तर नव्हता. नर तर कामावर गेला होता नेहमीसारखा. नर तर बाहेर गेलाच होता, पण ती पण नेमकी बाजूला गेली होती कुठेतरी. आणि असं होत असतानाच तो तिथे आला. त्याने बघितलं की झाडावरती एक छान असं घरटं आहे कबुतराचं. तो म्हटलं बघूया काय. जवळ गेलं तर आतमध्ये पिल्लं होती, लहान होते अर्थात पिल्लं. पिल्लांना काय समजतं. त्याने म्हटलं बरं झालं. त्याने लगेच एक जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये अर्थात पिल्लं अडकली. पिल्लं कलकलाट करायला लागली. कबुतरी काय फार लांब नव्हती गेली. ती पटकन आली की माझी मुलं का कलकलाट करतायत. बघितलं तर काय, एक जाळं टाकलेलं आहे, त्या जाळ्यामध्ये आपली पिल्लं सगळी अडकलेली आहेत आणि जवळच हा पारधी उभा आहे. अर्थात हे जेव्हा तिने बघितलं तेव्हा तिला समजेना की काय करावं आता. पारध्याच्या जाळ्यात जर पिल्लं अडकली तर काय होणार हे स्पष्ट होतं. हे तिला नक्कीच माहीत होतं, पण पिलांना माहीत नव्हतं की काय आपलं होणार आहे. पिलं फक्त कलकलाट करत होती सुटण्यासाठी. आणि ते बघितल्यावरती अर्थात तिला प्रचंड दुःख झालं. काय करावं तिला समजेना. ती शोक करू लागली की मी काय करू, मला काहीच करता येत नाही. मी किती माझं नशीब खराब आहे. माझी मुलं जी आहेत ते आता ह्या जाळ्यात अडकली, तर मी काय करू, मला कोण सोडवणार. अरे मी इतकं त्यांचं चांगलं संगोपन केलं, एवढं सगळं केलं आणि आता ही पिलं माझी इथे अडकली, मी काय करू. आणि असा विलाप करता करता ती पुढे गेली आणि स्वतःच त्या जाळ्यामध्ये जाऊन अडकली.
अर्थात तिला ह्या गोष्टीचं भान नाही आलं, तिला काही समजलं नाही की काय करावं. ती स्वतःच त्या जाळ्यात जाऊन अडकली. आणि अर्थात पारध्याला अजून आनंद झाला. म्हटलं बरं झालं, पिलांच्या बरोबर आई पण मिळाली. त्यांनी जाळं असंच ठेवून दिलं. म्हणाले बघू अजून काही येतं का. फार चाणाक्ष होता तो, अनुभवी होता ना. त्यांनी जाळं तसंच ठेवलं. यथावकाश जो नर होता तो सगळं फिरून आला आणि नेहमीसारखा आपल्या जागी परत आला. आणि त्यांनी बघितलं की जाळं पडलं आणि त्या जाळ्यामध्ये माझी सगळी प्रिय पिलं अडकलीत आणि माझी पत्नी पण त्या जाळ्यात अडकलेली आहे. हे बघितलं त्या धक्का बसला. अरे काय घडलं हे. माझी मुलं आणि माझी पत्नी या जाळ्यात अडकली आणि जाळ्यातून तर सुटू शकत नाही. पारध्याचं जाळं म्हणल्यावरती ते आणि पारधी बाजूला उभाच आहे. आता मी काय करू. अरे माझी पिलं आणि माझी पत्नी म्हणजे माझा संपूर्ण संसारच संपला ना इथे. इतक्या प्रेमाने मी इतका चांगला संसार केला, इतकं सुंदर घरटं बांधलं, इतकं सगळं केलं. पिलांना किती चांगलं संगोपन मी करतोय, कितीतरी गोष्टी त्यांना आणून देतोय, ते किती छान राहत आहेत, किती छान ते वागत आहेत, किती मला आनंद देत आहेत. आणि आज माझ्यासमोर ही पिलं ह्या जाळ्यात अडकली आहेत, कलकलाट करतायत, मला काही करता येत नाही. माझी पत्नी पण तिथे, ती पण अडकली, ती पण काहीच करू शकत नाही. आणि मी हे सगळं बघतोय इथून, काय करू मी. त्याला काही समजेना आणि तो विलाप करायला लागला की आता मी काय करू. ह्यांना जर समजा पकडलं तर मी कसं जगू, माझं काय होणार. असा विलाप करता 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 तोही पुढे गेला आणि तोही त्या जाळ्यात अडकला. त्याला भानच राहिलं नाही की मी काय करतोय. जसं कबुतरीचं झालं तसं याचं घडलं की विलाप करत 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 स्वतःच तो पुढे गेला आणि स्वतःही त्या जाळ्यात अडकला. आणि अर्थात पारध्याला आनंदच झाला की मला सगळंच कुटुंब मिळालं. पिलं मिळाली, त्याची आई मिळाली आणि स्वतः कबूतर पण मिळालं. आता छान झालं, आता माझं काम झालं. आता काय प्रश्न आला. जाळं लपटा आणि घेऊन जा, विकून टाकूया ना, काय करायचं बघू नंतर. त्याचं काम झालं. पण ह्याच्यामध्ये घडलं असं की सगळं ते सगळं कुटुंब आहे ते नष्ट झालं. आणि हे सगळं नष्ट झाल्यावर त्यांना लक्षात आलं की काय घडलं ते. आधी त्यांना काही समजलं नाही. पण मुळामध्ये पिलांचा भाग सोडून द्या की पिलं समजा कळत नव्हतं, ती लहान होती. पण कबुतरीचं काय. कबुतरीला तर माहीत होतं की काय आहे आणि काय नाही. पण कबुतरीसुद्धा स्वतःला सांभाळू शकली का. कबुतरी विलाप करत 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 पुढे गेली आणि अडकली. कबुतरी अडकली आणि मुलं अडकली. नंतर जो नर आला तोही सगळं समजत असून सुद्धा पुढे का गेला कळत न कळत. तर तो त्यांच्यामध्ये अडकला होता, आसक्ती होती. आणि त्या आसक्तीमुळे तो पुढे गेला आणि तोही पारध्याची शिकार ठरला. आणि म्हणून या ठिकाणी ते ऋषी म्हणाले की इथून तर आपण बोध घ्यायला पाहिजे जो मी या कबुतरापासून घेतला आहे. की जसा हा कबूतर कुटुंब वात्सल होता तसा मनुष्याची अवस्था आहे. मनुष्य पण कुटुंब वत्सल आहेच आहे. अक्षरशः असाच असतो, या कबुतरासारखाच असतो नाही का. आपण पहिले आपण एकटेच असतो, नंतर एकाचे 2 होतो, नंतर 2चे 4 होतात. आणि हळूहळू आपण त्याच्यात अडकत जातो. त्यांचं संगोपन करतो, त्यांचं हे करतो, त्यांचं ते करतो, वगैरे वगैरे होत राहतं. आणि नंतर कधी काहीतरी एखादी गोष्ट कुठली जरी घडली की असं तर समजा सोडून द्या, पण एखादा मुलगा माझ्यापासून लांब जरी गेला किंवा एखादी मुलगी लांब जरी गेली तरी मला प्रचंड दुःख होतं. जाळ्यात पडायची गरज नाही आहे. पण माझा मुलगा जो मी त्याला लहानाचा मोठा केला, तो जरी लांब गेला कुठल्याही कारणास्तव माझं न ऐकता, तर मला प्रचंड दुःख होतं. माझी अवस्था या कबुतरांसारखीच होते, या जोडप्यासारखीच होते. आणि मी विलाप करायला लागतो. कारण त्याचं कारण, आणि विलाप किती करावा, तर माझा स्वतःचा पण त्यात सर्वनाश झाला विलाप करण्यामुळे. आहे ना. तुझा आहे का गोष्ट तरी भरून द्यायचं, तू पिशील होईल ना. तर त्याचा नाश का होत होता, तर याचं कारण काय ते आसक्ती. जसा हा कबूतर झाला तसंच अशी अवस्था मनुष्याची बऱ्याच वेळा होते की माझा मुलगा किंवा मुलगी जिला मी लहानसा मोठं केलं तो मला सोडून जातो लग्न झाल्यावर किंवा अजून काही गोष्टींमुळे. करिअर बनवायचं असतं म्हणून तो कधी कधी लांब निघून जातो, तिथेच राहतो, येतच नाही, तिथेच लग्न करतो.
अशा किती केसेस आहेत की लहानाचा मोठा केला आणि अमेरिकेला गेला आणि अमेरिकेतून परत यायचं मागं नावच नाही. कधी कधी तर अमेरिकेतल्या एखाद्या स्त्रीशीच लग्न करतो. काय म्हणतो, बाबा मी लग्न पण केलं आहे, आता मला इथे यायची इच्छा पण नाही, आता मला सांगा काय करणार. असं झाल्यावर त्याला अपरिमित दुःख होतं की अरे मी तर भारतात हा येईल, माझ्या जवळ राहील, मी सांगितलेल्या मुलीशी लग्न करेल, काय काय आपण स्वप्न बघितलेलं असं सगळी उद्ध्वस्त झाली. कसं करू मी ह्याला, कसं ॲक्सेप्ट करू, कशी याची अभारतीय पत्नी ॲक्सेप्ट करू, माझी सून आहे ती, कसं, असं सगळं दुःख होतं. पण हे दुःख होण्याचं कारण काय की मुळात जी मी गोष्ट करतो त्यात माझी आसक्ती निर्माण झाली म्हणून. म्हणजे त्यांचं म्हणणं असंही नाही की तुम्ही संसार करू नका, पण आसक्ती ठेवल्याने सर्वनाश झाला. आसक्ती नसती तर कधी त्यांचा नाश पूर्ण नसता झाला. पिलं अडकली, पिलं इनोसंट होती म्हणून ती समजा अडकली, पण हे दोघं पण जाळ्यात अडकले की नाही, कारण का आसक्ती होती. आणि आसक्तीमुळे त्यांनी पाऊल चुकीचं उचवलं. दुसरा काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे होता. मिळाला असता नसता मिळाल्यानंतर, पण जाळ्यात जाणं हा काही मार्ग नव्हता. पण हे का केलं की घडलं, आसक्ती. मनुष्याचं पण अशाच होतं की मनुष्य पण आपल्या कुटुंबाविषयी खूप जास्त आसक्ती ठेवतो. आसक्ती असायला हरकत नाही, असते पण ती किती ठेवावी. की माझी मुलगी किंवा माझा मुलगा माझ्यापासून लांब राहायला गेला, माझ्या मनाप्रमाणे झालं तर मी बस माझं जीवन उद्ध्वस्त झालं. इतकं माझं जीवन स्वस्त आहे का? फक्त याच गोष्टीसाठी मला जीवन दिलं आहे का भगवंतानी? भगवंतानी जे मनुष्य त्यांनी सांगितलं की मनुष्ययोनी मला आवडते, ती काही याचे संसार करायसाठी दिली का? फक्त संसारासाठी पण नाही दिली ना. संसार करा असं म्हणलं आहे, पण आसक्ती न ठेवता करा. ठीक आहे, माझा मुलगा किंवा माझी मुलगी लांब गेली हरकत नाही, पण मी माझं जे काय ते करत राहीन. त्याचं जे नशीब आहे त्यांनी केलं, माझं जे नशीब आहे ते मी करणार. मी माझ्या मार्गाने जाणार. मी त्याच्यासारखी दुःख करत तिकडे त्याच्या मागे जाणार नाही. जसं बिलांचं दुःख करत ती मादी तिकडे गेली आणि नष्ट झाली, तसं मी माझ्या मुलीसाठी किंवा माझ्या मुलासाठी दुःख करून त्याच्या मागे जाणार नाही. ठीक आहे, दिल्या घरी तू सुखी राहा, मग मुलगा असो किंवा मुलगी, असं आपण म्हटलं पाहिजे की ठीक आहे, मला त्याने जी काय कंपनी त्याची दिली तेवढीच मला होती, आता मी राहीन बरोबर. काय राहायचं तुला, कुठे जायचं तिकडे जा, आनंदात नांदा सौख्य भरे म्हणायचं आणि आपण छान आपल्या ठिकाणी राहायचं. हे केलं पाहिजे. पण जर हे नाही केलं तर आपली कबुतरासारखी अवस्था आहे की गेला रडत रडत त्याच्या मागे. तो तुम्हाला विचारायला तयार नाही, तो म्हणतो मला इथे नकोच आहात तुम्ही, आई वडील मला नकोच असतील समजा, काही कारण असो मला नकोच असतील त्याला, तुम्ही जाऊन बसणार नाही. आता माझ्या मुलाजवळ मी जाऊन राहतो, तो नाही आला तर काय आलं. म्हणजे कबुतरासारखीच तुम्ही त्या जाळ्यात उडी मारली. मुलं तर नादान आहेत, पण मी काय आहे, मी जर असं केलं तर हे चुकीचं होईल ना. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोह आणि आसक्ती, या आसक्तीत आपण अडकता कामा नये. काही बाबतीमध्ये ह्याचं आपण भान ठेवलं पाहिजे की कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या मुलीला मोठं करा. त्याच्यानंतर जे काय घडेल ते ॲक्सेप्ट करा. काय करणार, ही होणारीच गोष्ट होती, ती घडली. माझं मी काम केलं, आता तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मला हाक मारा, मी आहे. नाही तर मग माझा आहे मार्ग, मी माझ्या मार्गात जात राहणार शांतपणे, कुठलंही दुःख न करता. हे अध्यात्म आहे. आणि ते हेच म्हणतात की तुम्ही ह्या कबुतराकडून ही गोष्ट शिका. ऋषी म्हणतात की या कबुतराकडून शिकण्यासारख्या अशा काही गोष्टी आहेत, या तुम्ही शिका, असं ऋषींनी सांगितलं. किती सुंदर बोध त्याने दिलं की कबुतरापासून कुटुंबाविषयक आसक्ती ही त्याच्या सर्वनाशाला कारण ठरली. हा बोध आपण घ्यायचा आहे. प्रॅक्टिकली हा बोध घेण्यासारखा भाग आहे. नक्कीच खूपच सुंदर भाग आहे. त्याच्या पुढेही त्याने अजून काही गोष्टी सांगितल्या. जसं त्याने म्हणलं की अजगर जे आहे हे आपल्याला माहिती आहे कसं असतं. ते अजगर महाकाय असतं बऱ्याच वेळा, आणि ते कुठेतरी पडलेलंच असतं, ते चपळ नसतं अजिबात. अजगर खूप स्लो असतं आणि अजगर सुस्त पण असतं. आणि अजगर ते असतं ते त्याला कशाने काय फरक पडत नाही, ते त्याचं जे काय ते आरामात त्याने सगळं करत असतं. त्या अजगरापासून काय बोध घ्यावा त्यांनी म्हटलं की अजगराच्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही बोध घेऊ नका, पण काही गोष्टींचा बोध घ्या. म्हणजे काय, अजगरासारखा आळशीपणा हा घेऊ नका, तो चुकीचा भाग आहे. पण अजगराचं एक असतं की अजगर
खूप काय प्रयत्न करत नाही या गोष्टींसाठी. त्याला जे पाहिजे त्यासाठी फार प्रयत्न करत नाही. साप किंवा इतर जे सरपटणारे प्राणी आहेत ते चपळ असतात आणि ते खूप काही गोष्टी मिळवत असतात स्वतःच. पण अजगर सुस्त असतो. अजगर म्हणतो जर माझ्या जवळ आलं तर मी त्याला खाऊन टाकेन. मी धावपळ करणार नाही. मला जे मिळेल ते नाही मिळालं तरी मी सुखात आहे. कारण मी आहेच असा. मी सुस्त आहे, मी कुठे चपळ नाही आहे, मी धावणार नाही, कुठे काय करणार नाही. जो प्राणी इथे चुकून माखून येईल त्याला मी गिळून टाकेन. आणि समजा एक असं होऊ शकते की दिवसभरात पाणीच नाही आलं, नाही आलं तर नाही आलं, ठीक आहे, उद्या बघूया, कधीतरी येईल ना, बस आय एम हॅपी. ही वृत्ती त्याची आहे. म्हणजे काय की अजगर जो आहे हा काही बाबतीमध्ये अल्पसंतुष्ट आहे. नाही मिळालं तरी आनंद, मिळाला तर आहेच आनंद, अशी वृत्ती अजगराची आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की अजगरापासून काही गोष्टी आपण शिकाव्या, की काही गोष्टी ज्या घडतात त्या माझ्या हातात नाही आहेत. प्रयत्न न करता काय मिळेल ते माहीत नाही ना, त्यामुळे काय मिळेल ते मिळेल, मिळालं ते खायचं, नाही ते नाही. अर्थात ही वृत्ती अवधूत वृत्तीसुद्धा आहे थोडीशी, काही अंशी. अर्थात ते आपल्यामध्ये येणं कठीण आहे, परंतु घेण्याचा भाग आहे की काही काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या प्रारब्धामध्ये असतात, त्या बदलता येत नाहीत कधी कधी. ज्या येतात ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ठीक आहे, माझी इच्छा होती पण नाही घडलं ना, ठीक आहे, जे काय असेल ते मी अजगराकडून हा गुण घ्यायचा की आलं तरी आनंद, नाही आलं तरी आनंद. स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञता हा एक गोष्ट अशी आहे की ती अजगराकडे आहे. अल्पसंतुष्ट, कारण प्रयत्न न करणाऱ्या भरपूर काही गोष्टी मिळत नाही आणि कधी कधी प्रयत्न करून सुद्धा मिळत नाहीत. ही पण फॅक्ट आहे. प्रयत्न करा हे सांगितलं आहे, नो डाऊट, पण प्रयत्न करून सुद्धा काही गोष्टी मिळू शकत नाहीत, कारण काही गोष्टी प्रारब्धामध्ये आहेत त्या प्रयत्नाने सुद्धा मिळत नाहीत, असं पण सांगितलं आहे. दोन्ही गोष्टी आहेत. महाराजांनी पण असं सांगितलं आहे की कधी कधी खूप काय आटापिटा तुम्हाला तुमच्या मुलासाठी करायची गरज नाही, थोडाफार करा, पण शेवटी त्याच्या काही गोष्टी ज्या ठरल्यात त्या त्याच होणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यात तुम्ही बदल करू शकत नाही, कारण का आता काही गोष्टी ठरलेल्याच आहेत, त्या होणारच. तुम्ही किती प्रयत्न केला जीवापाड तरी ती गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही. म्हणून प्रयत्न किती करायचा याला मर्यादा आहे, आणि प्रयत्न करून नंतर सोडून द्यायचं. त्याचं प्रारब्ध आहे तर तो तेच करणार आहे ना. माझ्या प्रयत्नाने थोडा तो डॉक्टर बनणार आहे, माझ्या प्रयत्नाने थोडा तो इंजिनियर बनणार आहे, मी थोडे माझे प्रयत्न करणार आहे, पण तो काय होईल तो होऊ दे. तो कुठे राहणार आहे त्याचा भाग आहे. माझं काम, मी त्याला शिक्षण दिलं, तो काय करणार आहे हे मी ठरवून काय होणार नाही. मी ठरवण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही, पण काय करेल ते शेवटी त्याचं प्रारब्ध. नाही ऐकलं तर काय करणार. प्रारब्ध जर त्याचे असेल ती गोष्ट घडू पण शकते. म्हणून आपण तयारी अशी ठेवायची, प्रयत्न करायचा, पण यश आलं आनंद, नाही आलं तरी अजगर. स्थितप्रज्ञ, मला काहीही फरक पडत नाही, असा मी करण्याचा प्रयत्न करणार. तसं झालं तर खूपच आनंद आहे, पण नाही झालं तरी माझ्या आनंदामध्ये तीळ मात्रही फरक पडणार नाही. पण जे काय करायचं ते तुला करायचं, मला काय फरक पडतो, अशी वृत्ती आपण घ्यायला पाहिजे, जे अजगरामध्ये पण आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की अजगरसुद्धा जो आहे हा पण असा एक प्राणी आहे की ज्याच्याकडून काही गुण आहेत ते आपण घ्यायला पाहिजेत. आणि ते ऋषी म्हणाले की मी यातून सुद्धा काही गोष्टी घेतलेल्या आहेत ऋषींकडून. असं ऋषीने सांगितलं की अजगराकडून काही गोष्टी मी घेतल्यात, की कसं आपण स्थितप्रज्ञ राहावं, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. खरंच कबूतर आणि अजगराच्या दोन गोष्टी आपल्या संसारामध्ये आपल्याला खूप उपयोगी पडतात. मला वाटतं कबुतराचा एक भाग आहे आणि अजगराचा आहे. या दोन्हींकडून आपण काही गोष्टी जर खरोखर जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला वेळीच आसक्तीपासून लांब जाता येईल. कदाचित ज्या स्टेजवर आपण आहोत तिथे काही गोष्टी घडायच्या असतील तर आपण सावध राहू की नाही बाबा, मला आसक्ती होता कामा नये, मी करीन पण अपेक्षा न ठेवता करेन. घडलं तर आनंद, नाही घडलं तरी आनंदच आहे माझ्यासाठी. माझ्यामध्ये मी फरक करणार नाही, माझी वृत्ती मी कशाला बदलू. मी का दुःख करणार, कारण मी दुःख केल्याने त्याला काही फरक पडणार नाही, तो करून ते करणारच आहे. अशी भावना माझी असली पाहिजे. उलट मी म्हणेन की चला त्यांनी त्याचं काम केलं, आता मी माझं करत राहणार, त्याला गरज असेल ते येईल, तो करीन मदत, त्याला कलुषित नाही ठेवणार, पण त्याला येऊ देत, मी करीन मदत. आता त्याला माझी गरज नाही, तो सेल्फ सफिशियंट, लेट हिम डू. उलट छान झालं असं म्हणायचं की मला जो उलट एक रस्ता अजून मोकळा झाला, एक एक जबाबदारी कमी झाली, असा आपण उलटा विचार केला पाहिजे. आणि आनंदात राहिलं तर आपला अध्यात्म मार्ग जो आहे तो बरोबर चालू आहे असा त्याचा अर्थ झाला. अशा प्रकारे तरी
ह्या इतक्या गुरूंची कथा सांगितली. ह्याच्या पुढे सुद्धा अर्थात 24 गुरु आहेत जसं म्हटलं, की अजून एक 8 गुरु अजून बाकी आहेत, की त्या 8 गुरूंकडून त्यांनी काय काय बोध घेतला आहे तेही आपल्याला ऐकायचं आहे. परंतु अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया वेळेच्या अभावी. तर आपण ह्या भागाला आज स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ.